सोयगाव तालुक्यातील मागील 3 दिवसात वादळी पावसाने शेतकऱ्यांच्या रब्बी व उन्हाळी मका, ज्वारी, बाजरी यासह फळबागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून पिके जमिनीवर आडवी झाली आहेत. वादळी पावसाने व गारपिटीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महसूल व कृषी अधिकारी यांना दिल्या असतानाही छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुका प्रशासनाकडून शेती नुकसानीचे पंचनामे करण्यास दिरंगाई होत असल्याचे दिसून येत आहे. सोयगाव तालुक्यातील तिडका येथील शेतकरी ईश्वर सपकाळ यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी महसूल व कृषी विभागाने नुकसानीचा पंचनामा करून तत्काळ अहवाल द्यावा व शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी केली आहे. नमस्कार, मी ईश्वर शिवाजी सपकाळ, राहणार तिडका तालुका, सोयगाव जिल्हा, छत्रपती संभाजीनगर. आपण बघू शकता माझ्या शेतामध्ये अवकाळी पावसाने खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळी वाऱ्यामध्ये माझी मक्का पीक पूर्ण आडवं झालं आहे, बाजरी पीक पूर्ण आडवं झालं आहे. 2-3 दिवस उलटूनसुद्धा कुठलाही कृषी विभागाचा अधिकारी किंवा महसूल विभागीय कुठलाही अधिकारी माझ्या शेतावर आतापर्यंत आलेला नाही आहे. इतर अधिकाऱ्यांना फोन केला असता आम्हाला परमिशन नाही आहे किंवा वरून आदेश नाही आहे अशा डावलण्यात येत आहे. अशा वेळेस काय करावे? हातातोंडात आलेलं पीक हे निसर्गाने हिरावून घेतलेलं आहे. अशा वेळेस ताबडतोब शासनाने याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी माझी कळकळीची विनंती आहे.